मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय आकार DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. आमच्या कोकणात म्हणजे कोकणात जी माणसं असतात, जी कोकणची माणसं साधी भोळी, काळजात ज्यांच्या भरली शहाळी असं ज्यांचं वर्णन केलं जातं, त्यातलाच एक कोकणी माणूस, एक कोकणी राजकारणी म्हणजे भरतशेठ गोगावले. आता हा भरतशेठ गोगावले जो आहे ना, हा माणूस, त्याची चर्चा सध्या सातत्याने माध्यमात होत असते. एक सेलिब्रिटी, मीडियासाठी सेलिब्रिटी म्हणून जर कुणाकडे पाहिलं जात असेल तर भरतशेठ गोगावले यांच्याकडे पाहिलं जाते. कोण आहेत भरतशेठ गोगावले? भरतशेठ गोगावले आहेत आमच्या कोकणातले एक आमदार, आणि ते शिवसेनेच्या तिकिटावर, शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते मागच्या निवडणुकांमध्ये 2019. त्यानंतर शिवसेनेची फूट पडली. त्या फुटीमध्ये जी 2-4 नावं अग्रेसर होती, ज्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं होतं, त्यातलं एक नाव म्हणजे भरतशेठ गोगावले. शिंदेंसोबत अगदी खांद्याला खांदा भिडवून ज्यांनी या बंडाचं एक्झिक्युशन केलं, त्यातलं एक भरतशेठ गोगावले. भरतशेठ गोगावलेंचं जे काही योगदान आहे या सगळ्या बंडामागे, किंवा जे मुंबई, सुरत, गुवाहाटी वाया गोवा आणि हे सगळं जे झालं, त्या दरम्यान भरतशेठ गोगावलेंचा जो रोल होता, जी भूमिका होती, त्याबद्दल एकनाथ शिंदेंना जी कृतज्ञता त्यांच्या मनात आहे भरतशेठ गोगावलेंबद्दल, ती तर आहेच, पण गोगावलेंचं एक वेगळं स्थान आहे एकनाथ शिंदेंच्या मनात. कारण याच भरतशेठ गोगावलेंनी ज्या क्षणी म्हणजे जी चर्चा सल्लामसलत सुरू होती की मंत्रिमंडळ जे स्थापन करायचं, त्यात या दोन्ही गटात भाजपा आणि शिवसेनेतले किती मंत्री आणि कोण मंत्री बनणार, मंत्रिपदासाठी इच्छुक तर हे 40ही होते. तिकडचे जे आहेत 105, त्यातल्या अनेकांना मंत्रिपदाची स्वप्न पडत होती. अशात जो समतोल साधायचा होता, त्यात 9 मंत्री फक्त इथून, 9 मंत्री इथून, असे 18 लोकांचं मंत्रिमंडळ जे बनवायचं होतं, अशा परिस्थितीमध्ये जो समन्वय साधायचा होता, जो समजूतदारपणा दाखवायचा होता, तो समजूतदारपणा दाखवणाऱ्या काही आमदारांमध्ये दोन्हीकडच्या भाजपा आणि शिवसेनेच्या, म्हणजे शिंदे गटातल्या शिवसेनेच्या, जी नावं जी प्रामुख्याने घेतली जातात, त्यातलं एक नाव भरतशेठ गोगावलेंचं होतं. त्यामुळे आज जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा होत आहेत, म्हणजे ज्या मागच्या 2-3 महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार हा प्रलंबित आहे. आता मध्ये जो झाला तो फक्त राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा झाला, जो खरं तर ड्यू होता की भाजपा आणि शिवसेनेतल्या काही मंत्र्यांचा त्यात समावेश व्हायला हवा होता, पण तसं झालं नाही. जी काही 9 मंत्रिपदं होती ती या नव्याने सरकारमध्ये आलेल्या राष्ट्रवादीच्या लोकांना द्यावी लागली. तरीही नाराज न होता काही मंडळींनी आपला क्लेम मात्र सोडला नव्हता. त्यात एक भरतशेठ गोगावले. ते जास्त आक्रमक का झाले होते तर आदिती तटकरे यांना जेव्हा मंत्रिपद मिळालं, आणि अर्थात त्या रायगड जिल्ह्यातल्या आहेत, रायगड जिल्ह्यातला मंत्री म्हटल्यावर तो रायगडचा पालकमंत्री होईल, ही जी काही आशंका, ही जी काही भीती निर्माण झाली होती, त्यामुळे भरतशेठ गोगावले जास्त वोकल झाले होते, जास्त ते प्रकर्षाने बोलताना जाणवत होतं आपल्याला. कारण या आदिती तटकरेंनी, सुनील तटकरेंनी ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या लोकांना त्रास दिलेला आहे, राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये जेव्हा वितुष्ट होतं, हे आता एकत्र सत्तेत आहेत, पण 2019ला म्हणा किंवा 2014ला म्हणा, ज्या पद्धतीनं या मंडळींनी शिवसेनेच्या लोकांना त्रास दिलेला आहे, अशा त्रासदायक लोकांना, ज्यांच्याशी आपण शत्रुत्व पत्करलेलं आहे, वेळोवेळी अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून विधानसभा ते लोकसभा अशा सगळ्या निवडणुकांमध्ये ज्यांच्याशी उभा दावा मांडला होता, अशा लोकांना सोबत घेऊन जेव्हा निघालोय, आणि त्यातलीच कुठली तरी एखादी आपली जुनी जी काही रायव्हलरी असते, आणि तो आपला रायव्हल आपल्याच जिल्ह्याचा पालकमंत्री बनून येतो, ते कुठेतरी सलतं माणसं. भरतशेठ गोगावलेंचा त्रागा हा या सलण्यातून निर्माण झालेला आहे. साधा सरळ नितळ मनाचा माणूस आहे, खांद्यावर नेहमी नॅपकिन असल्यानं मीही नेहमी त्यांचा उल्लेख नॅपकिनवाले भरतशेठ गोगावले असा करतो. टिपिकल कोकणी माणूस आहे. आज कितीही पैसा येऊ द्या या माणसाकडे, तो एक कोकणी साधेपणा जो आहे ना, जो त्यांच्या नॅपकिनमुळे आज प्रकर्षाने उठून दिसतो. साधा कोकणी माणूस जो चाकरमानी असतो, आज अंगावर कितीही महागडे कपडे घातले तरी ती जी नॅपकिन असते ना 150 रुपयेवाली, ती मात्र अभिमानाने हातात वागवणं, ती खांद्यावर घेणं, यात कुठेही कमीपणा न बाळगणारा हा भरतशेठ गोगावले नावाचा साधा सरळ माणूस आज मीडियात चर्चेचा विषय झाला आहे.
काही लोक त्यांना हास्यास्पद ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण तरी रायगडमधली जनता, महाडमधली जनता, त्यांचे मतदार, त्यांनी बांधलेले शिवसैनिक हे मात्र या भरतशेठ गोगावलेंना पुरते ओळखून आहेत. त्यांना माहिती आहे हा माणूस कसा आहे. त्यामुळे कुणी किती प्रचार करू द्या की भरतशेठ गोगावले नाराज आहेत, भरतशेठ गोगावले आक्रमक झालेत, भरतशेठ गोगावले बोलण्याच्या ओघात शिंदेंबद्दलही काहीतरी अद्वा-तद्वा बोलतात. शिंदेंबद्दल अद्वा-तद्वा बोलत नाहीत. ते एवढंच म्हणाले होते की शिंदे हे काही त्यांच्या एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झालेत का, तर नाही, आमच्यासारखे शेकडो मावळे. हा उल्लेख करताना त्यांनी एकनाथ शिंदेंचा अनावधानाने का होईना जो काही संबंध जोडलाय तो छत्रपती शिवरायांशी. छत्रपती शिवरायांनी जसं हे स्वराज्य उभं करताना मावळ प्रांतातल्या 18 पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केलं होतं, तसेच 18 पगड मावळे हे 40 आमदार शिंदेंनी गोळा केले आणि त्यांच्या जीवावरच शिंदे मुख्यमंत्री बनलेत. हे सरळ साधं सोपं स्पष्टीकरण. पण शब्दात गुंतवून ठेवणं, शब्दात घोळवून काही बोजड शब्द वापरणं, अलंकारिक शब्द वापरणं, हे ज्यांना जमत नाही अशा साध्या बोळ्या कोकणी माणसांच्या तोंडून हे असे शब्द बाहेर पडतात. आणि शिवाजी महाराजांनंतर छत्रपतीपूर होणं नाही आहे अशा पुण्यभूमीतले आपण सगळे मावळत आणि पुढे जवळ आहोत. त्यामुळे जरा जास्त आत्मीयता आहे. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे काही मुठभर मावळे होते त्यांनी जीवाला जीव देऊन हे स्वराज्य स्थापन केलं. एकट्या शिवाजी महाराजांनी केलं नाही आहे. आज एकनाथ शिंदे साहेब जे काही मुख्यमंत्री आहेत ते एकट्याच्या जीवावरती नाही आहे. हे महेंद्र सारखे, आमच्यासारखे सगळे आम्ही 40 शिलेदार आणि दुसरे 6 शिलेदार ज्या वेळेला आम्ही ताज मानाने त्यांच्या बरोबर उभे राहिलो, म्हणून एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक चांगला माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. त्यातही त्यांनी उल्लेख केलाय, छत्रपतींचा उल्लेख केलाय आणि स्वतःला मावळ्याची उपमा दिलेली आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे जे कष्ट उपसत आहेत त्या कष्टांचाही भरतशेठ गोगावलेंना तेवढाच कळवळ आहे. इर्षाळगडावरची जी काही एकनाथ शिंदेची कामगिरी आहे, वारंवार भरतशेठ गोगावले त्या कामगिरीचा उल्लेख करत असतात आपल्या भाषणांमध्ये. एक चांगला माणूस या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. मुख्यमंत्री झाला म्हणजे काय झालं सांगतो तुम्हाला. बरेचशा मुख्यमंत्र्यांचा इतिहास आहे, परंतु या मुख्यमंत्र्यांचा 1 वर्ष 1 महिना होऊन गेलाय. त्यांचा इतिहास काय तो जरा पहा तुम्ही. म्हणजे परवा तुम्ही पाहिलं इर्षाळगडावरती मी म्हणणारे जाऊ शकत नाही आहेत, परंतु पहिला मुख्यमंत्री 6 किलोमीटर अंतर पावणे 2 तास करून गेला बिचारा. त्यामुळे त्यांच्यात आणि एकनाथ शिंदेमध्ये काहीतरी बिनसलंय. हा जो काही प्रचार माध्यमांनी चालवलाय तो चुकीचाच आहे. आणि येणारं मंत्रिपद जे आहे त्याच्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले जे कोणी आहेत त्यात भरतशेठ गोगावले आघाडीवर आहेत असं जे काही सूचित केलं जातंय तेही काही प्रमाणात चुकीचं आहे. पण भरतशेठ गोगावले मंत्रिपदासाठी इच्छुक नाहीत असंही आपण म्हणू शकत नाही, कारण त्यांचा क्लेम आहे. त्यांनी स्पष्ट केलं होतं की ज्या वेळेला ही अटीतटीची आणीबाणी आली होती की मंत्री कुणाला बनवायचं, तेव्हा कोकणामधून केसरकरांनी आपला दावा पुढे करताना एक गोष्ट मांडली होती की माझं राणेंबरोबर ज्या पद्धतीचं वितुष्ट आहे त्यात मला जर संरक्षण मिळावं असं वाटत असेल तर मला मंत्रिपद मिळणं गरजेचं आहे. मंत्रिपदाच्या ढाली आड राहून मी राणेंना तोंड देऊ शकतो, नाही तर राणे मला तिकडे संपवते. ते एक मान्य केलं. केसरकरांना मंत्रिपद दिलं गेलं. मराठवाड्यातल्या ज्या बहुसंख्य आमदारांना त्यातल्या सगळ्यांनाच मंत्री बनायचं होतं. संजय शिरसाट, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार, अगदी आपले संदीपान भुमरे, सगळ्यांना मंत्री बनायचं. संजय राठोड. आता त्यातली काही नावं जेव्हा पुढे आली त्यात संजय राठोड हे मागच्या मंत्रिमंडळातले वादग्रस्त मंत्री होते. त्यांना मंत्रिपद मिळू नये असा अनेकांचा सूर होता. मग त्यांनी काहीतरी कारण दिलं पुढे आणि त्यांनी मंत्रिपद मिळवलं. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अजून एक नाव घेतलं होतं की ज्याने एकनाथ शिंदेंना कारण सांगितलं की जर मला मंत्रिपद नाही मिळालं तर माझी बायको आत्महत्या करेल. आता त्या आमदाराच्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी त्याला मंत्रिपद दिलं गेलं आणि तो त्याग करण्याची पाळी आली गोगावलेंवर. राठोडांसाठी जो त्याग केला गेला तो गोगावलेंनी केला. केसरकरांसाठी त्याग केला तो गोगावलेंनी केला. असा जर त्याग करणारा हा आमदार असेल तर
जेव्हा केव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यात सगळ्यात पहिला क्लेम हा भरतशेठ गोगावलेंचाच असणार. आणि जर तो एक साधा बोळा माणूस गावरान रांगडागडी जर या आपल्या क्लेमचा वारंवार उल्लेख करत असेल तर ती गद्दारी नाही आहे, ती अस्वस्थता नाही आहे, तो असंतोष नाही आहे. पण मीडिया त्याला रंगवून जे रूप देऊ पाहतंय, जे स्वरूप देऊ पाहतंय की हे अस्वस्थता आहे, आज शिंदे गटामध्ये फाटाफूट होण्याची शक्यता आहे, हा गट फुटीच्या तोंडावर येऊन ठेपला आहे. निव्वळ भरतशेठ गोगावले बोलतायत म्हणून शिंदे गट फुटीच्या तोंडावर येऊन बसला. शिंदे गट अस्वस्थ आहे. त्यातले 8-10 आमदार निघाले शिवसेनेत उभाटाकडे परत. मीडिया ज्या पद्धतीने पोचली जाते, ज्या पद्धतीने त्यांना चहा आणि ज्या पद्धतीने बिस्किटं वाटली जात आहेत त्याचा परिपाक म्हणजे हे जे काही परसेप्शन पसरवणं चाललं आहे. आणि त्यात आघाडीवर कोण आहे? भरतशेठ गोगावले. भरतशेठ गोगावलेंचं नाव घेऊन ही जी काही चाय बिस्कुट मीडिया आहे ती आपलं काम करते. त्यातून त्यांचा स्वार्थ आणि परमार्थ साधला जातो. भरतशेठ गोगावलेंनी हे नीट जाणून घेतलं पाहिजे की आपल्यामुळे आपला मुख्यमंत्री, आपला नेता अडचणीत येतोय किंवा आपला गट अडचणीत येतोय, हे ज्या क्षणी तुमच्या लक्षात येईल त्या क्षणी तुम्ही मौनम सर्वार्थ साधनम समजून जायचं, शांत बसायचं. ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे त्यावेळेला भरतशेठ गोगावले यांचं मंत्रिपद निश्चित आहे. हे महाराष्ट्रातली जनता जाणते. तसंच एकनाथ शिंदेंच्याही मनात त्यांना मंत्री बनवण्याचं नक्कीच असणार. त्यामुळे भरतशेठ गोगावलेंनी उतावळपणा दाखवू नये आणि होत्याचं नव्हतं करून घेऊ नये. जे काय चाललंय, हा जो काही गट एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली फुटून बाहेर आला आणि बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन चाललाय, त्या गटाला अशी अधेमध्येच खीळ बसू नये असं एक मराठी माणूस म्हणून माझं आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं मत आहे. त्यामुळे या मताचा आदर राखत भरतशेठ गोगावलेंनी किमान संयम दाखवायला हवा. मित्रो, तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटू. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.